माणसं चांगली आहेत ना, इथे आलेली फुलं जे अजूनही कधी तिकडे जातात तुम्हाला समजणार नाही. दिवसभर आम्ही तेवढीच फुलं वापरायचं केलंय, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तर आम्ही दोघांचंही या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवा. हे स्वागत मुलाच्या आई म्हणून आपण नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षक हो, माझ्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आयोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा यांचं आखीव रेखीव नियोजन, आयोजन, संयोजन, मिनिटाची बांधणी आणि या शाखेचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसंच आणि ठाकूर गुरुजी टाळ्या यांची कल्पकता आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व सदस्य जे हे कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवतात, त्या सर्वांचंही मी मनापासून अभिनंदन करते. या शाखेशी माझी नाळ जुळायला माझी मैत्रीण सोनिलिमा नाटेकर आणि लता मिडिये या दोघींची मी आठवण आज करते की त्यांच्यामुळे आज मी पर्यंत येऊ शकली आहे. सुंदर पत्रलेखन स्पर्धा, जाऊ कवींच्या गावा आणि वर्षा साहित्यिक सहल हे मी दिमागदार सोहळे कोमसाप मालवण शाखेसोबत अनुभवले. वर्षा साहित्यिक सहल की जी वीणा केसरी ट्रॅव्हल्सच्या वरती जाऊन त्या टूरच्या वरती जाऊन एक वेगळा आनंद देणारी. ज्यावेळी हा कार्यक्रम तालुका स्कूलला करणार असं ज्यावेळी मला ठाकूर गुरुजी म्हणाले, मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला. आश्चर्य अशासाठी की आजकाल स्टेटसचा जमाना आहे. अरे कुठच्या हॉलमध्ये घ्यायचं, कुठचा पॉश हॉल, कुठचा एसी हॉल, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी हा तालुका स्कूलला कार्यक्रम ठेवला. आणि आनंद अशासाठी की माझे आई वडील की ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपली शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठीच व्यतीत केलं, त्यांचा हा कार्यक्रम या शाळेत होते. याबद्दल ठाकूर गुरुजी खूप खूप धन्यवाद. आणखी एक तुम्हाला प्रत्येकाला अनुभूती आली असेल असं मला वाटतंय. आपण आज शाळेत आलो, बाहेर चप्पल काढताना प्रत्येकाला आपली शाळा आठवली असणार, आपले गुरुजन आठवले असणार, बाल मित्र मैत्रिणी आठवले असणार, वर्गात चोरून खाल्लेल्या चिंच आवळ्याही आठवले असणार आणि गुरुजींचे धपाटेही आठवले असणार. आणि या सुंदर भेटीसाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद. पुलं जन्मशताब्दी वर्षानिमित्त आचरा वाचनालयाने पुलंच्या पुस्तकावर बोलण्यासाठी वाचक स्पर्धा आयोजित केली होती. घाणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या पोरवय या पुस्तकावर बोलले की जे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे छेले बेला या बंगाली पुस्तकाचा अनुवाद आहे. माझा नंबर आला तिथे, पण सरांनी दिलेली कौतुकाची थाप मला खूप बळ देऊन गेली. तसंच पुलं जन्मशताब्दी निमित्त घाणेकर सर जो राचीन ढेरे स्मृती जागर करीत आहे. बाबांना साहित्याची आवड असल्यामुळे कणकवलीतला शुभारंभाचा प्रयोग आमच्या घरी झाला. बाबा खूप सुखावले, त्यांना तो परत ऐकायचा होता आणि त्यासाठी सरांनी सांगता दिनाला 8 नोव्हेंबरला तो कार्यक्रम परत आमच्या घरी करून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. घाणेकर सर खूप खूप धन्यवाद. माझ्या आई वडिलांची मी एकुलती आहे.
पण कधी त्याने एकुलते एकपणाचं कौतुक केलं नाही. प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित यायलाच हवी, करायलाच हवी. निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, काही अगदी जेवणाचे उत्तम उत्तम पदार्थ असो, घरातली सगळी कामं व्यवस्थित करूनच बाकीचं मग करायचं. आणि आईची आणखी एक गोष्ट होती, ती प्रोत्साहन द्यायची तिला सवय होती, की फक्त मुलीलाच नव्हे तर सर्वांना. आणि सर, आईची जी प्रोत्साहन देणारी वृत्ती असल्यामुळे मला असं वाटलं की तिच्यासाठी असा एखादा कार्यक्रम झाला तर मला खूप आनंद वाटेल. पण सर, तो तुम्ही खूपच उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. आणखी माझ्या आईबद्दल सांगायचं म्हणजे इथे मी सर्व धर्म सहिष्णुता वाचलं. आई बाबा वेंगुर्ल्यात असताना मळेकर बाईंचा हळदी कुंकू एक फार मोठा विषय असायचा. आणि आमच्याकडे हळदी कुंकवाला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वजण तितक्याच आनंदाने निमंत्रण असायचं आणि यायचे. त्यामुळे आपण लिहितो तसं त्यांच्या आचरण पण होतं. दुसरी गोष्ट, माझे बाबा की ज्याने सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्र, संगीत क्षेत्र की ज्याच्यात त्यांनी अभिनयही केला आणि खूप छान असं त्यांनी आपला परफॉर्मन्स पण दिला होता. वयाच्या 88व्या वर्षी सुद्धा ते दांडियाचा आनंद घ्यायला ग्राउंडवरती हजर असायचे. नक्की कौतुकास्पद गोष्ट आहे. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं लेखन, वाचन त्यांनी आपलं व्यवस्थित केलं. आणखी मला एक सांगायला आवडेल की कणकवलीतून जे आपलं नाट्य क्षेत्रावर ते जे त्रैमासिक निघतं रंगवाचा, त्याचे इथे प्रामाणिक वाचन होते. या निमित्ताने मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण त्या रंगवाचाचं सदस्य व्हावं आणि तुम्ही पण तो खूप सुंदर अनुभव घ्यावा. बाबांनी आणि आईने नेहमीच समोरच्या माणसात देव शोधला आणि त्यांना देवासारखीच माणसं भेटली. आणि ठाकूर गुरुजींनी जे मला सांगितलं की तुमचे बाबा जामदूरला येऊ शकत नाही म्हणून आम्ही इथे आलो, फार मोठी भावना आहे ही. की असं एखाद्या, माझ्या आई वडिलांबद्दल मला कौतुक असेलच, पण एखाद्या एवढ्या शाखेचा कार्यक्रम इथे होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर सर, निवृत्तीनंतर घरी हरिहरी करत बसायचं असतं, पण तुम्ही प्रत्येक मिनिटालाच प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण अगदी फुलवत असता. किती सहृदयता. आणि माधव गावकर सर, माझ्या वडिलांना संगीताची आवड असल्यामुळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेऊन ते आमच्या घरी येऊन त्यांच्यासाठी कार्यक्रम केला. रामेश्वराची कृपा ज्यावरी शतधारानी झरे असं म्हणणारे डॉक्टर विद्याधर करंदीकर बाबांचे स्नेही होते. आज या कार्यक्रमानिमित्त मी आणखी तुम्हाला एक डॉक्टरनी जे मला सांगितलं ते सांगू इच्छिते की विवा शिरवाडकर यांचं कैकई हे नाटक जे उपेक्षित आहे आणि रंगमंचावर येऊ शकलं नाहीये आणि ते उत्तम कलाकृती आहे, तर त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगते की तुम्ही जरूर विवा शिरवाडकरांचं कैकई हे पुस्तक वाचा आणि पु ल देशपांडे यांचं पोरवय हे पुस्तक. आणि नानिवडेकर सर, तुम्ही आपली खरं तर तरुण भारतमधनं लेखक ओळख झालेली, पण तुम्ही कविता करू शकता असं तुम्ही म्हटलं. केल्या मी मोडक्या तोडक्या कविता, पण पु ल जसं म्हणतात ना की पोटा पाण्यासाठी उद्योग करायला हवा, पण जर कलेशी मैत्री केली तर आपण का जगावं हे कळतं आपल्याला. मी कवितेशी मैत्री केली. माझ्या नशिबाने अखिल भारतीय पिंपरी पुणे साहित्य संमेलनात जो मराठी साहित्य परिषदेचा 10 लाखाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, नशिबाने माझ्या कवितेला तिथे संधी मिळाली. तो काव्यसंग्रह बघून बाबा खूप खुश झाले. तो काव्यसंग्रह मस्त बाबांचा तर उशाशीच असायचा. खूप खूप समाधानचे क्षण तुम्ही देऊ शकलात. आणि हा बॅनर पु ल देशपांडे पुस्तक वाचताना प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात होता असं म्हणणारे केशवसूत, कोकण मराठी साहित्य परिषद. आणि त्याच बॅनरवरती माझे आई आणि वडील. खरंच आम्ही एवढी मोठी माणसं नाही आहोत, आम्ही खूप साधी माणसं आहोत, पण हा जो आज आम्हाला सन्मान मिळतोय ना तो खूप आनंद देणारा आहे. माझ्या चिंत्याच्या वर्गात मी होतो. चिंत्या खडा आवाजात कविता म्हणायचा आणि हे चिंत्या रोज चालू असायचं. बाबांना म्हटलं लिहा तुम्ही, आणि हा चिंत्या पुढे चित्रम खानोलकर या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांनी पेपरला लिहिलं. सगळ्यांचे भरभरून फोन आले,
पण आरती प्रभू अकादमीतनं आलेल्या फोनने माझे बाबा सुखावले. आणखी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णे की एकदा मी मार्च टाइम्सला वाचलेलं की अमिताभ बच्चन यांना हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्यसंग्रहाची त्यांच्या एका चाहत्याने इमेज दिली होती आणि मला वाटलं की आपण पण मधुबाईंना असं द्यावं म्हणून कोमल सापळचा रौप्य महोत्सवी सोहळा, मधुबाईंच्या लेखनाचा हीरक महोत्सवी सोहळा आणि मधुबाईंचा 84वा वाढदिवस 28 एप्रिल 2015ला यशवंतराव प्रतिष्ठानला झाला. तिथे मी त्यांच्या शब्दानं मागवते या 85 कवितातील त्यांच्या लेखनाचा हीरक महोत्सव असल्यामुळे 60 कवितांची मिरर इमेज केली आणि कल्पना साठे त्यावेळी निवेदिका होत्या आणि त्या क्षणी मला तिथे 1 मिनिट शक्य नसताना 5 मिनिटं बोलण्याची संधी मिळालेली. हा पण माझ्यासाठी खूप वृद्ध क्षण होता. सासर माहेरचा सुरेख गोप गुंफूर, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे पती, माझा मुलगा आणि माझी सून यांनी सर्वांनी जे मला एकाच छताखाली सासर माहेरची अनुभूती प्रचिती दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कोकण मराठी साहित्य परिषद नुसतं साहित्यिक निर्मिती करत नाही तर आपल्या दुःखाच्या प्रसंगी वादळ वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या सात्वनाला धावून येते याची मी अनुभूती घेतली. यावर्षीची दिवाळी आमच्यासाठी फार सुनी होती पण सर तुम्ही हे साहित्यिक रंग भरून आमची दिवाळी साहित्यमय केली. शेवटचं एवढंच, माझे बाबा रोज ही कविता म्हणायचे, किती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते नभांतरी. त्यातल्याच 2 ओळी. नको सूर्यचंद्रावर जाया, नको जगाची सफर कराया, नेई विमाना मजत्या ठाई, जेथे बाप माय मम वास करे. आज तर मला वाटते की नक्की या कार्यक्रमाला माझे आई वडील इथे उपस्थित असतील. धन्यवाद. धन्यवाद थांजी मॅडम.